श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप असा छान प्रभावी तोडगा सांगत आहे, जेणेकरून आपल्याला जर नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये खूप अनेक प्रकारचे आजारपण असतात, अनेक प्रकारच्या साडीसाती असतात किंवा ग्रहपीडा असती किंवा घरामध्ये एकमेकांचं कुणाशी पटत नाही, घरात सततच्या कटकटी असतात, नवरा बायकोंमध्येही वादविवाद किंवा काही कारणांवरून भांडणं होत असतात किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असते, मुलं घरामध्ये चिडचिडपणा करत असतात, खूप साऱ्या प्रकारच्या कटकटी असतात घरामध्ये, अगदी शांतताच आपण ज्याला थोडक्यात म्हणू की आपल्या घरामध्ये शांतताच नाही नांदते. तर अशा वेळेस आपल्याला काळ्या दोऱ्याचा एक प्रभावी तोडगा करायचा आहे. तर तो तोडगा अगदी सोपा आहे, अगदी तुम्हाला कुणालाही आपल्या घरातल्या व्यक्तींना जमेल असा आहे तो. आणि तो तोडगा आपल्याला, हा धागा आपण शनिवारी अमावस्याला किंवा आपल्याला बुधवारी हा धाग्याचा प्रयोग आपल्याला करायचा आहे. तर सर्वात प्रथम आहे की आपल्याला एक करदोरा घ्यायचा आहे. करदोरा म्हणजे आपण भाऊबीजेच्या वेळेस जो आपण भावाला करदोरा देत असतो काळ्या कलरचा, तो काळ्या कलरचा करदोरा घ्यायचा आहे किंवा धागा घ्यायचा आहे. तर तो धागा असा घ्यायचा आहे की खूप लांब घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याला तुमचं वय असेल 25, तर त्याला 25 गाठी येतील अशा आपल्याला, म्हणजे तुम्हाला 25 संपून 26 जर वय लागेल असेल तर आपल्याला 25 गाठी द्यायच्या आहे त्या धाग्याला. त्या धाग्याला 25 गाठी द्यायच्या, म्हणजे तो धागा किती पण लांब घेऊ शकतात, फक्त त्याच्या 25 गाठी आल्या पाहिजे. म्हणजे तुमचं वय किती असू मग तितक्या गाठी त्या धाग्याला आल्या पाहिजे. त्याच्या आधी आपल्याला एक पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू, नंतर तुळशीचे पानं घ्यायचे आहे, चंदन घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं. ते मिक्स केल्यानंतर आपली जी आपण ज्या गाठी मारलेल्या आहेत त्या प्रत्येक गाठीवरती श्री स्वामी समर्थ म्हणून त्या गाठीवरती ते पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला प्रत्येक गाठीला हा हळदी कुंकू लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला तो धागा तयार करायचा आहे. तो धागा तयार केल्यानंतर आपल्याला तो आपल्या गळ्यामध्ये, एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरातील मेन कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री असेल किंवा तुमचे कोणीही नातेवाईक असेल ज्यांच्या घरामध्ये खूप साऱ्या अशा कटकटी असतात, भांडणं असतात किंवा त्यांचे सतत आजारपण असतं, दवाखाने केले तरी पण बरे होत नाही, तर हा तोडगा त्यांना सांगायचा आहे. तर तर तो धागा आपल्या गळ्यामध्ये बांधायचा आहे. गळ्यामध्ये बांधल्यानंतर आपल्याला तो 21 दिवस किंवा 1.25 महिने ठेवायचा आहे. 1.25 महिना ठेवल्यानंतर आपल्याला तो धागा काढायचा आहे आणि आपल्याला त्या धाग्याचं, जिथं आपण फ्लॅटमध्ये राहत असेल तर आपल्याजवळ कुंडी असते किंवा आपण गावात राहत असेल तर आपल्या शेतीमध्येच ती तुळस असते. आपल्या दारापुढे, प्रत्येकाच्या दारापुढे ही तुळस असतीच. तर त्या तुळशीच्या खाली जी माती असती त्या मातीमध्ये तो धागा पुरून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपला प्रभाव बघायचा आहे की आपल्याला खूप छान प्रकारे रिझल्ट आलेला दिसेल किंवा आपल्या घरातील वातावरण हे शांततामय असेल. तर अशा प्रकारे जर आपण हा उपाय केला तर आपल्याला 21 दिवसानंतर किंवा 1.25 महिन्यांनी खूप छान आपल्याला रिझल्ट येत असतो आणि आपले जे पीडा असतात त्या दूर झालेल्या असतात किंवा ग्रहांच्याही काही जणांना बऱ्याच प्रमाणात पीडा असतात त्याही नाहीशा झालेल्या असतात, घरात शांतता नांदत असते. तर अशा प्रकारे तुम्ही तोडगा दर अमावस्याला किंवा शनिवारी असेल किंवा बुधवारी असेल हा तोडगा तुम्ही नक्कीच आवर्जून करा आणि आलेला अनुभव माझ्याशी शेअर करा. श्री स्वामी समर्थ.